हे तरुण तर घ्या मजा करून. जा लवकर मरून. थँक्यू सो मच. अभि पवार आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांचंही मनपूर्वक घेतो यशोद पोलीस वाला विचारतो बघा ज्याला त्याला आविबाईला घ्यायला पिंजराला ला पिंजराला मॅडीबाईला घ्यायला राहुलबाईला घ्यायला पिंजराला ला पिंजराला बाईला घ्यायला कमलेश बाईला घ्यायला. नमक खाली ठेवून बर्फाची लादीन साहेबान लयात मध्ये. अभि पवार आपण भेटून जा. मात्र सुरुवात झाली. आपण दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पाहतोय. एका बाजूला चिंत गेम वडवली बी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय शिरवली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना रंगतोय. बिगिट खेचला ऑन साइडला आडवा बाटणं गुंडाळा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे धमाका षटकार. हा षटकार आलाय ताकदवर फटका. धावफलक पुढे सरकतोय. 3 बॉलचा खेळ आता संपलाय आणि 10 धावा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय आता एकचा खेळ प्रगतीपथावरती असताना घडतो. या वेळेला देखील टर्न केला ऑन साईडला फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगल तिथे एक पडली. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होतोय थांबवलंय. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधात. एका बाजूला श्री मलंगडचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर एका बाजूला स्वर्गीय हरिश्चंद्र बात्रे स्मृती 11 चिंता गेम वडवली बी तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ शिरवली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. एका बाजूला आपण पाहतोय खरं तर पुरस्कर्त्याच्या यादीतील एक मोठं नाव जय म्हात्रे पुरस्कृत हा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खरं तर मैदानावरती आमचे विष्णुदत्ता पाटील यांचा संघ मैदानावरती खेळतोय. बरं तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लाईन चेक करावी लागेल. टप्पा पडला भरदा वगैरे बॉल निघून चला एस टी रक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर आपण पाहतोय खरं तर पाखराने हात खोललेत त्यामुळे इशारा येतोय व्हाईट बॉल. मान देखील हल्ली आहे. डी के सरांचा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. तर या मॅच मध्ये तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 2चा खेळ 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 ओव्हरचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न होता. लाईन यावेळेस भरपूर चांगली होती. ऑफ स्टिकच्या जवळून पडणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे डॉट बॉलचा इशारा आता तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय खरं तर कमलेश पाटील वरती आक्रमण चढवलाय परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतोय. केशव लाठे यांच्याकडून क्लीन बोल्ड साठी इथे मात्र कॅश प्राइज झाले 100 रुपयाचा. बारा धावा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1चा खेळ आता संपलाय आणि टीमची टोटल फलकावरती तुम्ही पाहताय 12 धावा फलकावरती जोडल्या गेल्या 13 धावा. टीव्ही स्क्रीन वरती 12 दाखवत आहे त्यामुळे आम्ही 12 घोषित केल्या. 13 धावा फलकावरती 13 धावा फलकावरती जोडल्या जातील. चमचमणारी स्कूटी तुम्हाला पाहायला मिळेल. चार्जिंगची स्कूटी आहे आणि त्यावरती आज कळेल की कोणता खेळाडू बसून स्वार होईल. ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती आता शुभम पाटील दाखल झाले या मॅच मध्ये. वरती भूषणच्या साथीनं तेजस ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 13 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर संघ आहेत. पहिला बॉल आय थिंक बॅटची कडा होती हे चित्र आपण पाहिले आणि त्यानंतर डॉट बॉल
3 बॉल 3 षटकारासाठी जयांश पाटील यांच्याकडून 3,000 आहेत. 3 सलग चौकार जरी आले तरी देखील 3,000 आहेत टीम शिरवली संघासाठी. बघतो या रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित. आणि एक सिंगल भीती आहे. सिंगच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ड्राईव्ह केला ऑन साईडला, ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. गोरगरिबांचे कैवारी रियाज महमूद शेख यांचं आगमन झालंय. लक्षात असू द्या, आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान या मंचावरती होत असताना रियाज महमूद शेख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आयोजकांच्या शुभ हस्ते हा सन्मान तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार, त्यासोबत एक सुंदर सन्मान चिन्ह देत असताना सन्मान या मंचावरती आपण पार पाडतोय. रियाज बाबू म्हटलं की शब्दाला जागणारा माणूस आहे. थर्ड अंपायर इथे घेतलाय, तिसऱ्या पंचाकडे घोषित केलाय निर्णय. त्याला तिसऱ्या पंचांनी शर्यत लागली होती क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज आणि फलंदाजामध्ये. नॉट आउट. शेवटचे 2 बॉलचा खेळ आता शिल्लक. 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बिग हिट घेतला ऑन साइडला, मिड विकेटला हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग, षटकार. षटकार आलाय. अजून एक षटकार जर आला तर 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, यशांच्या मागे यश रक्षक बीट शॉट, थर्ड मॅनचा खेळाडू बीट शॉट, फाईन लेगचा खेळाडू बीट आणि बॉल निघालाय नीट. दन 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 करत सीमा रेषा पार लॉंग स्टॉप एंडला येतोय हा दणदणीत चौकार. फरक 30 धाबा 2 ओव्हरच्या अंती धावफलकावरती जोडले गेल्यात. 31 धावाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज खरं तर क्रिकेटच्या प्रती ज्यांची भरपूर ओढ आहे, नेहमीच आपण पाहतोय खरं तर बडबली संघासाठी ज्यानं नेतृत्व करत असताना कित्येक सामने बॅटिंगच्या जोरावरती ज्याने गाजवलाय. आणि अखेर आज आपण पाहतोय क्रिकेटची ओढ खरं तर कोणाला घरी बसून देत नाही, ते चित्र आपण नेहमीच पाहतोय. आणि आज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये वडवलीचा शहेनशाह म्हणून ज्याची ओळख आहे धनराज म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत ऋतिक म्हात्रे असतील, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आज चेंज द गेम वडवली बी या संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय धनराज म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेट या खेळावरती नितांत प्रेम आहे.
आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तुम्हाला टायगर इज बॅक धनराज मात्रे खेळताना दिसेल, यात शंकाच नाहीये. गणपती चरणी आपण खरं तर प्रार्थना करू की लवकरात लवकर धनराज मात्रे खेळताना आपल्याला दिसेल. थोडीशी दुखापत होती. चला पंच, ते खेळाडू मध्ये कोणत्या खेळाडूची ट्रॅक ग्रे कलरची बघा जरा, आहे का? जर असेल तर 2 धामांची पार्टी आहे, कारण तोलपाने ऑब्जेक्शन घेतलाय. चला डॉक्टर शिंदे आता चेक करतील, आहे की नाही. नाही, अरे ग्रे आहे की नाही ते विचारतोय. ब्लॅक आहे, ओके. एकतीस धावाचं टार्गेट या मॅच मध्ये. चिरुलीचे परेश यांनी जर झेल स्वीकारला तर प्रेम पेंडुलकर जे चिरगाव टीमचे घातक बॅटर आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. बॉलिंग ट्रॅक वरती तयार होते गोलंदाज. ओव्हर नंबर 1 म्हणजे तेजस मडबी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला, डीप बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बरोबर धमाका आणि स्वागत केले ते देखील भव्य बदलापूर नगरीमध्ये. षटकार सलग 4 बॉल 4 षटकार जर आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज अभि पवार यांच्याकडून. पहिला तर आलाय, पहिल्याच बॉलवरती तेजस मडबीच्या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हवाई यात्रामध्ये तुम्हाला बॉल मिळेल. आता या बादमध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक, 11 बॉल मध्ये 25 धाबा इथून चेस करावा लागतील. एसबी किरण आता तुम्हाला बॉल मिळेल. दोन्ही बॅटरचा विचार केला तर एका बाजूला शुभम पाटील आणि त्याच्या साथीनं विशाल पाटील. आजच्या रात्रीमध्ये खरं तर पाटलांचाच राज आपण पाहिलाय, कारण मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना संघ पुढेच सरकलेत. बरोबर तयार तेजस. पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा मिड विकेटला घेतलाय जरूर क्षेत्ररक्षक उपस्थित. फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, विशाल रुसलाय, अरे त्याला मैदान सोडावं लागते. दुसऱ्याच बॉलवरती वाघाची शिकार मध्ये होतीये. फलंदाज बाद. परेश गायकरनं हा जेल टिपलाय, त्यामुळे प्रेम पेंडुलकर शिरगाव यांच्याकडून खरं तर कॅश प्राइज लावण्यात आलं होतं. ते कॅश प्राइज आता जिंकलंय परेश गायकरनं. प्रेम पेंडुलकर यांच्या माध्यमातून खरं तर कॅश प्राइज होतं 500 रुपयाचा. चला जीपे येतील. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय कमलेश. 10 बॉल 25 धाबाची गरज आहे आता या मॅच मध्ये. बरोबर यार
दाखल होतोय, गोलंदाजी मार्क पडते. तुम्ही पाहताय तेजस मडबीला पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल रमद विकेने दाखल होतोय. नो बॉल, त्यावरती आक्रमण आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे की ते आउट आहे हे देखील आपण चेक करतोय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि एकेर पाय पडलाय का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि हा आलाय षटकार. प्रेक्षक थोडस मागे व्हा. नो बॉल, त्यामुळे आता पुढचा बॉल फ्री हिट. विष्णुदादा षटकार आहे. तर विष्णुदादा पाटील इथे उभे आहेत शिरवलीचे. त्यांनी सांगितले की हा षटकार आहे. कारण क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये येस लाईन वरती देखील पाय. इथे 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 घडलंय काय तर लेग स्टिक, परंतु पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. त्यामुळे आपण पाहतोय सलग आता दुसरा नो बॉल देन फ्री हिट. ओर स्टेपिंग तर नो बॉल तुम्हाला पार भीतोय. एन मोक्याच्या निर्णय आता धोक्याची घंटा वाजली आहे का हे देखील पाहावं लागेल. धावफलक 15. दोनच बॉल संपलेत आणि 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. तेजस मडबी तुम्ही पाहताय बॉडी ट्रॅक वरती दाखल झालाय. एक षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा देखील आपण पाहतोय. कमलेशच्या बॅटमधून नो बॉल वरती तो षटकार आलाय. त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट घेतलाय पुन्हा एकदा ऑन साइडला. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षे जज करतोय. फ्री हिटचा बॉल आहे हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे मिळेल ते आता 2 धाबा इथे मिळतात आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पार मिळतीये 31 धाबाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. त्यामुळे आपण पाहतोय 17 धाबा इथे बनल्यात. अजूनही आपण जर पाहिलं तर 14 धाब्याची गरज आहे. 9 बॉल 14 धाबा चेस करावा लागतील या मॅच मध्ये. आपण पाहतोय मागाशी देखील उल्लेख केला होता बेबी को बेस्ट पसंद आहे, बडोली को चेस पसंद आहे. ते चित्र आपण पाहतोय. इथे देखील मागची एसटी दाखवली तीच वाकवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु पंच बळतायत आणि अंपायर सिग्नल फायनली आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईट बॉल 1+1 2 धाबे ते भेटतील. 1+चा जमाना होता जरूर, परंतु आता ऐपूर्ण त्याला देखील टक्कर दिली आणि आता 2 धाबे ते भेटतात. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. फक्त आणि फक्त आता 3 बॉलचा खेळ संपला. त्यामुळे 9 बॉल खेळ शिल्लक या मॅच मध्ये 12 धाबा चेस करावं लागतील. पहिल्या डावामध्ये का बॅटिंग केली टीम शिरवलीनं, परंतु आता तडीतोड प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फाईन लेगला खेळाडू पोहोचतोय, त्याला देखील हुलकावणी देऊन बॉल मागे जातोय. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. 2 धाबा ते भीतील या शंका नाहीये आणि टाळा आता वाजतायत. कारण या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या बादमध्ये तुम्ही पाहताय 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 10 धाब्याची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. त्याला 2 नो बॉल जिथे पडले तिथे सामन्याचं खरं तर कायापालट आपण पाहिला. आणि खास करून एक गोष्टीचा मी उल्लेख करेल, कारण विष्णुदादा पाटील यांनी सांगितले तो षटकार होता. त्यानंतर आपण पाहिलं खरं तर खुशीचं वातावरण टीम मडोलीच्या खेम्यामध्ये. बिगिट फटका चांगला 20 मध्ये घेतलाय. 2-2 खेळाडू येतील. क्षेत्ररक्षण चांगलं पार मारलं. सिंगल बेल, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये आणि अखेर आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 7 बॉल 9 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. बडवली की शिरवली, शिरवली की बडवली, 2 ताकदवर टीमच्या दरम्यान सामना मैदानावरती रंगतोय. सामना इथून आपण जर पाहिला तर सामना कोणी जिंकू दे, परंतु सामना होईल कसा यावरती सर्व प्रेक्षकांचा नजर आता तुम्हाला पार मिळेल. 3 वाजून 48 मिनिटांनी ही मॅच रंगतीये. गुलाबी थंडी आणि आर्थिक मंदी, त्यामुळे तुम्ही पाहताय ऑफस्टिकच्या थोडस बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळेल. टीमची टोटल पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 7-8चं समीकरण. 7 बॉल मध्ये 8 धाबा चेस करावा लागतील या मॅच मध्ये. परत यार तेजस
मडबी. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मागची एसटी दाखवली आणि आता तीच वाकवली. परतावा लागेल माघारी शुभम पाटीलला. फलंदाज बाद. सहा बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 6 मध्ये धाबा चेस करावा लागतील. इथून 8. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भूषण पाटील. या स्पर्धेमध्ये एक महत्वाचा नियम आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फक्त 3 मॅचेसचे धाबा आपण काउंट करतोय. बाईक साठी याची पण नोंद घ्यायची आहे, हे आम्ही रोज सांगत आलोय. पहिला बॉल लेग स्टिकच्या वरून डॉट बॉल ची समाप्ती होतीये. 6 बॉल मध्ये 8 डाबाची गरज होती. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 5 बॉल 8 डाबाची गरज आहे. 6 बॉल मध्ये 8 डाबाची गरज असताना एक सामना इथे थांबलाय. त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय 5 मध्ये 8 ची गरज आहे. इथून जिंकणार कोण, यापेक्षा सामना कसा रंगेल हे देखील आपण पाहतोय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती बडवली बनाम शिरवली, शिरवली बनाम वडवली. बॉल तयार. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. लेग स्टिक वाकवली आहे आणि अखेर आता कावा निघालाय. या मॅच मध्ये तुम्ही पाहता ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉल 8 डाब्याची गरज. चार बॉल 8 धाबा. 8 धाबा 4 बॉल. सामना रंगतोय. हो रंगला पाहिजे, कारण प्रेक्षक वर्ग देखील दाखल झालेत. आजची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल रात्र बैरेची असं म्हटलं जातं. त्यामुळे या मॅच मध्ये 6 मध्ये 8 चेस होतील का. 31 धाबाचं टार्गेट आपण जर पाहिलं या मॅच मध्ये, तिथे 23 बनल्या 1 ओव्हर मध्ये आणि आता 6 मध्ये 8 चेस करायचे. सामना इथे मात्र आपण पाहतोय मॅच फसली आहे. मॅच मध्ये तुम्ही पाहताय आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. रुपेश पाटील मैदानावरती दाखल झालाय. 2 बंधुरांची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. रुपेशच्या साथीला कल्पेश या मॅच मध्ये आता दाखल होत आहेत. परंतु इथून 4 मध्ये 8 रोखल्या जातील की चेस होतील, हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना, संघर्ष में आदमी अकेला होता है तो सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है, अरे वही तो इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल आज शिरवली टीमला. परंतु समोर तुम्ही पाहताय कल्याण डोंबिवलीचा मान सन्मान, अभिमान. चेंज द गेम. वडवली बी घेतलाय ऑन साइडला, लॉंग ऑनला. आहा, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न बॉलला आतमध्ये ढकललाय. आज इथून आपण पाहतोय वडवली संघाला जिंकायचे जरूर, परंतु शिरवली संघाला देखील हार नाहीये मंजूर. आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष पार मिळतोय. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष म्हटलं जातं ना. आजचं तुमचं स्ट्रगल, उद्याचं तुमचं गुगल, ते चित्र आपण पाहतोय. आणि डीप मध्ये गरुड झेप घेत असताना तुम्ही पाहताय बॉलला त्याने आतमध्ये ढकललाय. खेळाडू होता डीप मध्ये परेश गायकर, ज्यानं मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय. आज इथून मात्र खरं तर हा सामना जिंकणार कोण, कोणता संघ असेल जो मैदानाच्या आतमध्ये खुशीचं वातावरण निर्माण करेल, जल्लोष करेल, कोणता असा संघ असेल जिस टीम को आज खून के आंसू रोने होंगे इस मुकाबले में. 2 ताकतवर टीम के बीच बड़ा मुकाबला चलता बा इस एरंजाड़ मोहपाड़ा के सरजमी के ऊपर. बॉल तैयार. 3 बॉल 6 धाबा. घेतलाय पुन्हा एकदा ऑन साइडला अँड्रॉइडचा फटका. लॉंग ऑनला खेळाडू पोहोचतोय. अँड्रॉइडचा फटका तुम्हाला जरूर पार मारला. डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत. एक सिंगल इथे भीती आहे. त्यामुळे आता सामना येणारे 2 बॉल 5 धाब्याची गरज आहे. सामना
आपण पाहतोय खरं तर रंग बदलतोय, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट तुम्हाला मैदानावरती पार मिळेल. म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती करताय ना, यशापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाहीये. ते चित्र आपण पाहतोय. मेहनत या मॅचमध्ये करायचे क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असलेला तर यशालाही पर्याय उरत नाहीये. बॅटची घेतलीये कडा, यशांच्या मागे खडा, त्यांना जेल टिपला आणि इथून मैदान सोडावं लागतंय. रुपेशला देखील, कल्पेशला मैदान सोडावं लागलंय, त्यामुळे दे धक्का, तो देखील 440चा शेवटचा एक बॉल, 5 धाब्याची गरज. एक बॉल 5 धाबा, इथून केस होतील की रोखला जातील. आणि आता धाबे दणनले असेल टीम मडवलीचे देखील. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 6 बॉल मध्ये 23 धाबा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं भूषण पाटील मैदानावरती दाखल झाला आणि भूषण पाटीलला कमालच केली, धमालच केली या मॅच मध्ये. शेवटचा एक बॉल 5 धाबा, चेस होतील की रोखला जातील. अंतिम बॉल पर्यंत सामना तुम्ही पाहताय आणि आता मैदानावरती पुन्हा एकदा पाटील दाखल होतोय. जयेश पाटील तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झाला. 1 मध्ये 5 त्याला रोखायचे, तर 1 मध्ये 5 आपण पाहतोय जयेशला चेस करायचे आहेत. त्यामुळे सामना रंगतोय. शेवटच्या बॉल पर्यंत सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सामना कोणीही जिंकू दे, मी आधीच म्हटलं होतं, परंतु सामना होईल कसा यावरती प्रत्येक प्रेक्षकाच्या नजर आहेत. आणि आता शेवटचा एक बॉल 5 धावांची गरज आहे. होऊ द्या एकदा जोरात टाळ्या दोन्ही संघासाठी, कारण गुलाबी थंडीमध्ये या काळोख्या रात्रीमध्ये आपण पाहतो एक बिग फाईट मॅच. आई गावदेवी क्रिकेट संघ शिरवली बनाम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 चेंज द गेम वडवली बी. स्टॅकिंग एअरवरती तुम्ही पाहताय आता दाखल होतोय जयेश पाटील, तर बॉलिंग ट्रॅक वरती भूषण पाटील आणि नॉन स्टॅकिंग एअरवरती देखील तुम्ही पाहताय आता रुपेश पाटील. त्यामुळे आता राज्य कोणत्या पाटलाचं असेल या मॅच मध्ये, सामना जाणार कुठे, वडवली की शिरवली, शिरवली की बडवली. दो ताकतवर टीम के बीच बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. ऐसा लगा था जिस तरह से शुरुआत हुई थी टीम वडोली की ये सामना, ये मुकाबला पूरी तरह से झुक जाएगा वडोली के खेमे में, लेकिन मैदान के अंदर आज हार नहीं है मंजूर शिरवली टीम को भी. अंतिम गेंद, एक बॉल 5 धाबा, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम. उलटाच बॉल, आक्रमण तर केलाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतात, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे पंचांनी घेतलाय DRS, रुको जरा सबर करो, हाईट फॅक्टर चेक केला जाईल. आणि आता धडधड 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 वाढली आहे, त्यामुळे आता आपण चेक करतोय. त्याला कोणीच येऊ नका इकडे. दोन्ही तोलबंद आहेत, आमचे पंच आहेत आणि त्यानंतर आमचे आयोजक आहेत, त्यामुळे ते चेक करतील नक्की तिथे घडले काय. चला, सर्वात जास्त टेन्शन शुभमला आहे. आणि आता पंचाचा इशारा आलाय, हा नो बॉल नाहीये, त्यामुळे सामना जिंकलाय टीम आई गावदेवी क्रिकेट संघ शिरवलीनं. अभिनंदन. तर हार्ड लक टीम चेंज द गेम वडवली बी.
चला टीम शिरवली आणि टीम गोरेगाव ड्रॉ आपण करू. ज्याचा ड्रॉ निघेल तो पुढे दाखल होईल, ज्याचा ड्रॉ नाही निघणार तो बोथ सोबत फाईट करेल. लक्षात ठेवा अमरबाई, जी चिठ्ठी निघल ती डायरेक्ट पुढे जाईल आणि ज्यांची चिठ्ठी निघणार नाही त्यांना फाईट करावं लागेल बोथ सोबत. संघ पुढे दाखल होतोय. उमर 11 गोरेगाव, अभिनंदन. चला परेश गायकर आपण या. परेश गायकर 500 रुपयाचा कॅश प्राइज होतो जेलसाठी, त्यामुळे आपण या. टॉस आपण करू. भोज आणि शिरवली दोन्ही टीमची कॅप्टन आपण टॉस साठी या.